विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. तुम्ही सगळेजण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी कादंबरी हा ऐच्छिक वाङ्मय प्रकार म्हणून अभ्यास करणार आहात आणि त्याचं आकलन करणार आहात. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण कादंबरी हा असा वाङ्मय प्रकार आहे की ज्याच्यात जगातल्या अत्यंत बुद्धिमान लोकांनी महत्त्वाचे विचार मांडलेले आहेत. हा वाङ्मय प्रकार 300-400 वर्षाच्या पलीकडे जात नाही आणि खरं तर गेल्या 200 वर्षातच पुढे आला. मराठीत तर गेल्या 100 वर्षातच तो जास्त पुढे आला. एवढ्या काळात हा सर्वश्रेष्ठ असा वाङ्मय प्रकार होऊन बसला. याची 2-3 कारणं जर महत्त्वाची म्हटली तर पहिलं येतं त्यातली जी काही जीवनदृष्टी असते लेखकाची, ज्याला आपण दृष्टिकोन म्हणू, तो असतो. दृष्टिकोन म्हणजे काय याच्या संबंधी आपण आता थोडा वेळ विचार करू. हा दृष्टिकोन कादंबरीत नेमका कुठे व्यक्त होतो हे आपल्याला काही निश्चित सांगता येत नाही, पण अनेक वेगवेगळ्या संज्ञांनी दृष्टिकोन काय असं व्यक्त केलं जातं. एक तर म्हणजे लेखकाला काय म्हणायचं आहे असा प्रश्न विचारला तर त्याच्यात तो दृष्टिकोन दिसतो, किंवा ह्या कादंबरीकाराला त्याच्या पात्रांविषयी, भाषेविषयी, निवेदनाविषयी, आजच्या समाजाविषयी किंवा स्वतःविषयी काय म्हणायचं आहे हे साधारण त्या निवेदन पद्धतीतून व्यक्त होत असतं. आणि वाचून झाल्यावर मग असं लक्षात येतं की ही कादंबरी अमुक एका विषयाबद्दल आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर हरिभाऊ आपट्यांची एखादी कादंबरी वाचली तर ही त्या काळातल्या आपट्यांच्या काळातल्या महाराष्ट्रातल्या स्त्रियांसंबंधीची आहे असं एक तुमच्या लक्षात येतं. म्हणजे हनापट्यांचा एक दृष्टिकोन त्याच्यातून व्यक्त होतो आणि तो अमुक पानावर आहे किंवा अमुक इथे आहे किंवा एका पात्रात आहे किंवा 2 पात्रात आहे असं म्हणता येत नाही. सगळ्या पात्रांचा मिळून, सगळ्या संवादांमधून, सगळ्या प्रयोगांमधून तो व्यक्त होत असतो. म्हणून कादंबरी नेमकी समजली म्हणजे तिचा दृष्टिकोन समजला असं म्हणता येतं. हा भाग बराचसा वैचारिक आणि आपल्या नेहमीच्या जगण्याचा भाग असतो. त्याच्यामुळे कादंबरी जी वाङ्मयाच्या बाहेरही महत्वाची ठरते ती याच्यामुळे. म्हणजे समीक्षक तर आईन्स्टाईन सारख्यांनी जसे शोध लावले किंवा आपला अलीकडचा इलेक्ट्रॉनचा शोध लागला तशा पद्धतीचा शोध म्हणून कादंबरीकडे पाहतात. कारण आपलं आणि निसर्गाचं नातं काय, आपलं आणि ह्या एकूण निसर्गाच्या रहाटगाट्याचा संबंध काय, किंवा स्त्री पुरुषांचे संबंध काय, आई वडिलांचे आणि आपले संबंध काय, किंवा आपले आणि आपल्या भोवतालच्या या सगळ्या अनेक संस्था यांचे काय नेमके संबंध आहेत हे बऱ्याचदा आपल्याला इतकं स्पष्ट होत नाही. कारण आपले जे काही अनुभव असतात ते अतिशय तोकडे आणि आपल्या एखाद्या गावातले, एखाद्या लहानशा खेड्यात तुम्ही असाल तर तिथले, किंवा तुमचं घर असेल तर तुमच्या घरातले कदाचित तुमचे वडील चांगले असतील पण इतरांचे वडील कसे असतात, तुमची आई फार प्रेमळ असेल पण इतरांची आई कशी असते, किंवा अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांची आई कशी असते, किंवा फ्रान्समधल्या विद्यार्थ्यांची आई कशी असते. हा संबंध आई संबंधीचा एक जो काही नमुना तयार होतो तो तुम्हाला स्वतःहून नाही कळणार. तर तो या विषयावरच्या 3-4 कादंबऱ्या वाचल्या तर असं लक्षात येईल की हे नातं आपण समजतो इतकं तुटपुंज आणि तात्पुरतं नाही, तर त्याला अनेक युगांचे, अनेक संस्कृतींचे, वेगवेगळ्या देशोदेशींच्या समाज पद्धतींचे संबंध आहेत. उदाहरणार्थ जर तुम्ही आता पाहिलं की प्राचीन काळापासून आपल्याकडे मातृदेवो भव पितृदेवो भव असं एक म्हणायची पद्धत आहे, किंवा गुरुला सुद्धा परमेश्वरासारखं स्वरूप दिलं जातं. पण आज आपण जे काही आई वडील पाहतो, आज आपण जे गुरुजन पाहतो, आपल्याला शिकवणार पाहतो, यांचे आणि आपल्या मनातल्या ज्या कल्पना आहेत त्यांचे काय संबंध असतात हे तुम्हाला स्वतःहून कळणार नाही. बरीच वर्ष तुम्ही समोरच्या एखाद्या माणसाबद्दल जुन्या विचारानुसार संबंध ठेवणार आणि असं लक्षात येईल की आपलं कुठेतरी चुकतं आहे, की आपल्याला पाहिजे ते स्थान जगात मिळू नये अशी काहीतरी व्यवस्था या समाज रचनेमध्ये आहे आणि त्याच्या संबंधी आपल्याला स्वतः काही बोलता येत नाही, कारण आपल्याला तेवढं धैर्य किंवा तेवढी ताकद आपल्यात नसते. म्हणून जर आपण एखादा दोस्तोयस्की सारखा लेखक किंवा एखादा विश्राम बेडेकर सारखा लेखक वाचला तर आपल्या असं लक्षात येईल की यांनी जे जग पाहिलेलं आहे ते काही आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. कारण जगात अनेक उलाढाली होत असतात, उलथापालथी होत असतात, त्या सगळ्या काही आपल्या समोर होत नाहीत, आपल्याला त्या ऐकू पण येत नाहीत, बऱ्याचदा त्या खोट्या पण असतात
आणि आपण जी काही प्रसार साधनं पाहतो त्याच्यातही काही नेहमीच खरं येईल याची काही खात्री नसते. पण कादंबरीचा प्रमुख गुण असा समजला जातो की ती अतिशय कल्पित अशा वातावरणामधून वास्तव असं काहीतरी आपल्यापुढे मांडत असते. आणि हे आपण पहिलं तत्व म्हणून मानू की कादंबरी आणि वास्तव यांचा अतूट असा संबंध आहे. तुम्ही ज्या काही कादंबऱ्या वाचल्या असाल त्याच्यात नेहमी वास्तवाशी त्या पुस्तकाचं अतूट नातं असतं आणि ते तुम्हाला समजलं की तुम्हाला त्या लेखकाचा दृष्टिकोन समजला. आता इथे आपण दृष्टिकोनासंबंधीच पाहताना वास्तवाचा विचार की वास्तव म्हणजे काय. आता एक लक्षात घ्या की समजा तुम्ही या ठिकाणी तुम्ही जिथे कुठे बसलात, ज्या खेड्यात आहात, ज्या घरात आहात किंवा जिथे कुठे तुम्ही असाल, शहरात असाल, ते अस्तित्वात आहेच कारण तुम्ही त्याला पाहताच आहात. अशी कल्पना करा की तुम्ही नाही, तुम्ही कुठेतरी परगावी गेलेलात किंवा परदेशात गेलेलात आणि हळूहळू कदाचित निसर्गक्रमाने परलोकात सुद्धा जाल, पण तुमचं गाव, तुमचा समाज, तुमचा देश हा तिथेच राहील. तर हे जे तुमच्याशिवाय जे असतं ते वास्तव. आता तुमच्याशिवाय असतं ते कसं कळतं, तर हे आपल्याला एका विशिष्ट कलेच्या मांडणीमुळे कळतं, ज्याला आपण फॉर्म, रूप असं म्हणतो. त्याच्यातून असं लक्षात येतं की अमुक एक नायक आहे, की समजा एक पांडुरंग सांगवीकर नावाचा नायक आहे, तो तुम्ही पाहिलेलाही नाही, तो कुठलाही त्याचं गाव ते पाहिलेलं नाही, तो कुठल्या कॉलेजात जातो ते पाहिलेलं नाही, पण वाचता वाचता तुमच्या असं लक्षात येईल की तो आपल्या समोर आहे, तो बोलतोय आणि हळूहळू त्याचं कॉलेज तुमच्या समोर असतं, त्याचं गाव तुमच्या समोर असतं, त्याची आई, त्याची वडील, त्याच्या बहिणी, त्याचे मित्र, वसतिगृह हे सगळं त्याचं असतं. पण ते अशा जादुई पद्धतीने तुमच्या अस्तित्वाचा भाग होऊन जातं की कादंबरी संपेपर्यंत तुम्ही सारखे त्याच्या वास्तवात वावरत राहता. हे कशामुळे घडतं, तर ह्याचा संबंध जो तुम्ही दुसरा एक मुद्दा तुमच्या अभ्यासक्रमात पाहिलेला आहे तो म्हणजे एक निवेदन पद्धतीचा. निवेदन किंवा ज्याला कथन म्हणतात ते असं काही शोधून काढलंय आतापर्यंत, त्याला फार प्राचीन इतिहास आहे अगदी आदिमानवापासूनचा, की जर मी सांगायला लागलो की एक राजा होता, तो राजा होता की नाही हे काही खात्री करायची गोष्ट नाही, पण होता. आता होता हे वास्तव झालं आणि हे वास्तव प्रत्यक्षात नसताना झालं. पण राजे असतात, होते, त्यांच्या दोन राण्या असतात, एक नावडती असते, एक आवडती असते, हे वास्तव असतं आणि हे पटतं. त्यामुळे आपल्याला याच्यावर विश्वास बसायला लागतो. मग हा विश्वास हळूहळू असा बसायला लागतो की जरी कादंबरीकार वास्तवाच्या पलीकडचं काही सांगायला लागला तरी ते आपल्याला पटत जातं आणि अशा रीतीने निवेदनात आपण गुरफटून जातो. ही एक जशी नाटक म्हटलं की आपल्या समोर पडद्यावर जे काही चाललेलं असतं त्याच्यावर आपला विश्वास बसतो की ते प्रत्यक्षात आपल्या समोर घडत असतं, पण त्याचं एक जग असतं, त्याच्यात आपण शिरतो. आणि हेही आदिमानवापासून अशी एक काहीतरी जादूसारखी गोष्ट झालेली असते की समोर चाललाय त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा. तसं कथन हा एक शोधून काढलेला माणसानी एक कलेचा प्रकार आहे की ज्याच्यात एकदा तुम्ही शिरला की मग त्यातले राजे रजवाडे, त्यातलं जुनं नवं, पूर्वीचं आताचं, अशी एक मोठी परंपरा त्याला आहे. आता कथन हे फक्त कादंबरीतच असं नाही, ते गोष्टींमध्ये असतं, ते महाकाव्यात असतं की पांडव कोण होते, काय होते, ह्याच्या संबंधी आपल्या समोर एक कथन केलं जातं आणि त्याच्यावर आपला विश्वास बसतो. आता आपण कादंबरीमध्ये जे कथन मांडलेलं असतं त्याचा आपण एक थोडासा विचार करू की कादंबरीमध्ये कथन मांडताना आणि त्याचा एकूण निवेदन पद्धतीचा, वातावरण निर्मितीचा, पात्र निर्मितीचा, भाषेचा आणि जीवन दृष्टीचा किंवा दृष्टिकोनाचा काय संबंध असतो. आता मी लहानपणापासून ज्या खेड्यात वाढलो किंवा ज्या वातावरणात वाढलो, ज्याचे हजारो अनुभव दर क्षणाला आपण घेत असतो, आपल्या मनात अशा पद्धतीची एक व्यवस्था असते की तुम्ही डोळे मिटा, उघडा, ऐका न ऐका, पण आतलं काहीतरी एक मन ज्याला म्हणतात नेणिवा, आपल्या त्या सारख्या जागृत असतात. म्हणजे नेणिवा जागृत असणं हे जरा असं न पटणारं विधान आहे, पण त्या चालू असतात सारख्या. जरी तुम्ही झोपलेला असला तरी तुमचं मन काम करत असतं आणि हे काम करणारं जे अदृश्य मन आहे, ज्याला नेणिवा म्हणतात, ते अतिशय विशाल आणि भव्य असं असतं की त्याचा अजून काही थांगपणाला लागलेला नाही. याच्यात सारख्या ज्या तुमच्या घडामोडी चाललेल्या असतात त्या मेंदूमध्ये साठलेल्या असतात आणि लेखकाच्या मेंदूमध्ये अगदी लहानपणच्या त्याच्या ऐकलेल्या आवाजापासून, पाळण्यातल्या त्याच्या विश्वापासून तर आजपर्यंतचं सगळं जग समोर
त्याच्या उभं राहत असतं. याला एक बराचसा स्मृतीचा एक अंश असतो की कुठली आठवण 40 वर्षानंतर, 30 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर आज ताबडतोब उभी राहू शकते आपल्यासमोर. याचं कारण की माणसाच्या मेंदूत, म्हणजे मन ज्याला म्हणतात, तिथेच भाषेचंही एक केंद्र आहे आणि या भाषेच्या केंद्रात हे सगळे अनुभव, संवेदना या सारख्या जमा होत राहतात आणि त्या लिहायला लागलो आपण की त्या पूर्वीसारख्या पुन्हा जिवंत होऊन आपल्यासमोर प्रकट होत राहतात. मग त्याचे रंग, वाच, चव, रूप हे जसेच्या तसे आपल्यासमोर येतात. याचं कारण आपल्याजवळ भाषा असं एक माध्यम आहे. आता भाषा हे माध्यम जवळपास निदान 5 लाख वर्षापासून माणसांनी हळूहळू वाढवत नेलेलं असं माध्यम आहे. इतर माणसासारखे जे प्राणी आहेत, चिंपांझी किंवा गोरिला, यांच्यात आणि माणसात तसा फार फरक नाही. चिंपांझी आणि माणसात तर 99% सारखंच द्रव्य असतं, म्हणजे मन असतं, त्यालाही विचार करायची शक्ती असते, रक्त, गट हे ते सगळं आपल्यासारखंच असतं. फक्त तो 1% नसतो, तो म्हणजे त्याच्यात भाषा नसते. म्हणजे माणसानी 5 लाख वर्षापासून जेव्हा चिंपांझी, गोरिला आणि या सगळ्या वानर जातीपासून वेगळं होण्याचं ठरवलं तेव्हा त्याला भाषेचा मोठा आधार मिळाला. म्हणजे आजही आपण असं पाहतो की जर एखाद्याची मानसिक वाढ नीट झालेली नसली तर त्याची भाषा सुद्धा नीट होत नाही आणि त्याचं बऱ्याचदा शारीरिक वाढ सुद्धा होत नाही. बऱ्याचदा अपंग जी मुलं असतात त्यांची भाषा नेहमी बिघडलेली असते. म्हणून भाषेला आपण सर्वाधिक महत्व याच्यासाठी द्यावं लागतं आणि विशेषतः मातृभाषेला, कारण त्याच्यावर आपलं मन वाढत असतं आणि मन म्हणजे मेंदू वाढत असतो आणि मग माणूस परिपूर्ण होत असतो. आता या भाषेचा आणि आपल्या स्मृतीचा काय संबंध असतो तर जसं आपण टेप रेकॉर्डरवर बोललं की पटकन ते उमटतं आणि जसंच तसं उमटतं, तर याच्या कितीतरी पटींनी, म्हणजे लाखो पटींनी म्हणा, भाषा हे अतिशय जिवंत असं रेकॉर्ड करून घेणारं माध्यम असतं की जे काही तुमच्या मनात येईल ते पटकन भाषेत शिरतं. आणि असंही म्हटलं जातं की जे भाषेत शिरत नाही ते वास्तव नसतं. त्यामुळे बऱ्याचदा त्याला आकार नसतो आणि हा आकार भाषेतल्या शब्दांमुळे आपल्याला आपोआप मिळत असतो. म्हणून जसजसा माणूस सुधारत आला, आजपर्यंत आपण 2000 वर्षापर्यंत जे आलो ते या भाषेच्या आधाराने मोठे होत आलो आणि त्यामुळे आपल्या भाषेत जे काही शब्द आहेत, जी काही विचार करायची पद्धत आहे, ती आपल्याला लहानपणी फार वेगाने आपण शिकत असतो आणि असं म्हणतात की साधारणतः 10व्या, 8व्या, 10व्या वर्षापर्यंत ही क्रिया पूर्ण होते आणि मग आपण स्वतंत्रपणे विचार करायला लागतो. आता लेखक जेव्हा स्वतंत्रपणे विचार करायला लागतो तेव्हा त्याच्यासमोर या आधीपासून तयार केलेल्या भाषेच्या मांडणीच्या वगैरे पद्धती असतातच, पण त्याच्यात एक पुन्हा अशी एक उर्मी असते जी अजून लोकांना काही सांगता आलेली नाही. ती उर्मी म्हणजे काहीतरी नवीन तयार करायची. नवीन काय तयार करायचं? नवीन आशय मांडायचा, नवीन रूप मांडायचं, नवीन विश्लेषण करायचं आणि आपल्यासमोर काय चाललंय ते पुढे मांडायचं. उदाहरणार्थ मी 1955 साली जेव्हा पहिल्यांदा पुण्यात आलो तेव्हा माझ्यासमोर मी 17 वर्ष पाहिलेलं माझं खेडं, तिथला शेतीचा व्यवसाय, तिथल्या लोकांचे संबंध हे लहानपणापासून होतेच आणि पुन्हा 55 नंतर मी जे काही पुन्हा पाहत होतो तेही रोज घडतच होतं आणि हे साचत गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की या दोन्हीमध्ये काहीतरी सांधा आहे आणि तो सांधा काय तो जर शोधला आपण की मग असं लक्षात येतं की खेड्यातले लोक किंवा आपली जी जुनी शेतीची परंपरा होती ती जीवनावर प्रेम करणारी, गुराढोरांवर प्रेम करणारी, म्हणजे आपण जेवायला बसलो असताना अशी माणसं पाहिली आहेत आम्ही घरातली की आपण जेवायला बसतो असताना पटकन उठून ते जातात आणि त्यांना असं आठवतं की आपण बैलांना चारा दिलेला नाही किंवा आपण म्हशीला पाणी घातलेलं नाही. तर हे जे प्रेम असतं ते हळूहळू वाढत्या संस्कृतीच्या दबावामुळे कमी होत चाललं. त्यामुळे आता शहरात तुम्ही जाऊन बटाटे विकत घेतले की तुमचा खाण्यापिण्याचा संबंध सुटतो. म्हणजे तो एक विनोद तुम्हाला माहीतच असेल की एक जण झाडावरच्या आंब्यांच्याकडे पाहत होता आणि म्हणत होता की हे आंबे इथे कशा करता लागलेले आहेत आणि तो एक जण आंब्यावर चढून ते कशा करता पाडतोय, आम्हाला तर ते आमच्या घरासमोर मिळतात टोपलीत, म्हणजे हा उपद्व्याप नाही झाला का, असं एक शहरातला मुलगा त्याच्या आईला विचारत असतो. म्हणजे हे उपद्व्याप वाढत चालल्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की पृथ्वीवर जे काही होतं
त्याचा आपला काही फारसा संबंध नाही. म्हणजे आपण जे काही खातो पितो, दूध असतं, काही वनस्पती असते, भाजीपाला असतो, हे उपयोगाच्या वस्तू झाल्या. पण बिना उपयोगाच्या आपण समजतो की एक बगळा कुठेतरी नदीकाठी नुसता हिंडतोय, फिरतोय, उडतोय अधूनमधून, याचा आपल्याशी काहीच संबंध नाही असं आपण शहरी झाल्यामुळे मानतो. पण जगातल्या एका कोपऱ्यात जे काही चाललेलं असतं त्याचा दुसरीकडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. कारण हे सगळं जे जग आहे ते एकमेकावर अवलंबून आधारित असं आहे. म्हणजे जीवनदृष्टी आपल्याला जर जोपासायची असली तर हे स्पष्टपणे मांडणं भाग असतं की तुम्ही जिथे कुठे राहाल त्याचा आणि सृष्टीत जे काही घडतं त्या सगळ्याचा संबंध आहे. आता हा संबंध दाखवायचा म्हणजे किती प्रकारे दाखवायचा याला अर्थात मर्यादा असते. की मी आतापर्यंत जे काही सगळं पाहिलं ते सगळंच तुमच्यासमोर मांडायला लागलो तर त्याला कदाचित काही फार रूप राहणार नाही. ते अवाढव्य होईल, विस्कळीत होईल आणि बराचसा त्याचा विस्तार बिनकामाचा असेल. तर मी नेहमी तुमच्यासमोर जेव्हा माझी एक जीवनदृष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो की स्त्रियांसंबंधीचे समजा काही विचार मी आतापर्यंत जे डोक्यात आले किंवा मी जे अनुभवले, आपल्या बहिणी असतात, आई असते, आजी असते, आत्या असतात, जुन्या संयुक्त कुटुंब पद्धती, तर ह्या सगळ्या स्त्रिया आणि आपण वावरत असतो. आता वाढत्या संस्कृतीनुसार असं होलंय की स्त्रीची जी काही आपल्यासमोर प्रतिमा आहे ती फक्त प्रेयसी म्हणून किंवा फक्त प्रेम करण्यासारखी वस्तू, ते फक्त वैषयिक प्रेम करण्याची वस्तू असं एक नवं परिमाण आपल्या समोर येत आहे. हे अर्थातच खोटं असतं आणि त्यामुळे आतापर्यंत जर मी काही 17 वर्ष पाहिलेलं असतं ते आणि एका नव्या शहरी पाश्चात्य संस्कृतीच्या परिणामामुळे तयार झालेली स्त्रीची संकल्पना यांच्यात जो काही सांधा आहे तो माझ्या लक्षात यायला लागतो. आणि मग मी अशा काही स्त्रियांची रूपं फक्त मांडतो की सगळ्याच मी काही पाहिलेल्या स्त्रिया मांडणार नाही, पण त्याच्या परिसरात येणाऱ्या त्याच्या वर्गातल्या वर्गभगिनी किंवा आता ह्या इतक्या वर्गभगिनी आपल्या समोर आहे त्यांचं पुढे काय काय होईल, यांना कसे नवरे मिळतील, यांना कशी मुलं होतील, मग ह्या पुढे कशा होतील, हे अचानकच त्याच्या डोक्यात येऊन जातं. आणि हे नुसतंच त्याच्या डोक्यात त्या आलं म्हणून तो मांडत नाहीये, तर त्याचा एक स्त्रीविषयक दृष्टिकोन आहे. आणि तो दृष्टिकोन मग तुम्हाला जिथे जिथे जागा सापडेल तिथे तो मांडताना आपल्याला दिसेल. की पांडुरंग सांगवीकर त्याच्या आईबद्दल बोलताना सांगतो, नंतर मग त्याला पुढे जेव्हा लग्न करायची वेळ ते मोठा झाल्यावर तेव्हा तो असं त्याची आई असं म्हणते की आता मला हे घरकाम काही भांडी घासणं आणि तुम्हाला माहिती आहे खेड्यात काही काम करणाऱ्या बाया मिळत नाहीत, तर लग्न करून टाक तू, कारण मला आता हे काम झेपेनासं झालंय. तेव्हा याला असं वाटतं की बायको करायची म्हणजे भांडी घासणं आणि कपडे धुण्यासाठीच करायची असते का काय, तर तो मग त्यामुळे म्हणतो की नको, त्यापेक्षा आपण एकटं राहिलेलं बरं. अशा पद्धतीने तिथे एक ती त्याची जीवनदृष्टी दिसते. आणखीन जर तुम्ही म्हणायला लागाल की हा बिचारा म्हणतो की मी खेड्यातून आलेलो आहे आणि मला खूप मार्क पडले होते, तेव्हा तो प्राचार्य म्हणतो की फीचे पैसे तिकडे भर. म्हणजे त्याला तू काय करतोयस आणि कशाला आलास आणि तुझं काय एकूण बॅकग्राऊंड आहे याचा माझा काही संबंध नाही, मी इथे दुकानदारासारखा पैसे जमा करायला बसलेलो आहे. त्यामुळे तो प्राचार्य फक्त फी तिकडे भर असं म्हणतो, बाकी याच्या एकूण यांनी काही निवड केली, कशासाठी हा भाषा हा विषय घेतोय याचा त्याला काही याचा संबंध नसतो. तर आता याचा पुन्हा संबंध जोडला जातो त्या जीवनदृष्टीशी. आणि अशा प्रकारे जर आपण एक यादी केली तर अशी बरीच तत्व, बऱ्याच संस्था, बरीच नातीगोती या जीवनदृष्टीत येत जातात. आणि असं म्हटलं जातं की जितका लेखक मोठा किंवा जितका तो जीवनाच्या वास्तवाशी अधिक परिचित किंवा जितका तो अधिक खोलवर विचार करील तितकी त्याची जीवनदृष्टी ही अधिक परिणामकारक असते. म्हणजे प्रत्येक लिहिणाऱ्याला जीवनदृष्टी असतेच, पण जीवनदृष्टी ही परिणामकारक मांडणं आणि त्याच्यात नवीन काही असणं हा त्या जीवनदृष्टीच्या मोठेपणाचा भाग होतो. म्हणजे उदाहरण आपण जर पाहिलं की तुकाराम जर कोणी वाचला नसला तर तुकाराम वाचणं आणि न वाचणं याच्यात असा फरक पडतो की तुकारामाला प्रत्येक घडी ही युद्धासारखी वाटते. की जर तुम्ही सचोटीने जगायचं म्हटलं तर तुम्हाला रात्रंदिन युद्धाचा प्रसंग करावा लागतो, कारण मी जे करतोय ते खोटं करतोय आणि हे बरोबर नाहीये असं मनात असणं. प्रत्यक्षात त्याला काही करता येईल की नाही हा मुद्दा वेगळा, पण निदान तुम्ही मनात त्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावता आणि त्यानुसार मग तुम्हाला जसं गालिब म्हणतो की
एक दिवशी तर मरण येणारच आहे, पण रातभर नींद क्यों नाही आती, की हे जर ठरलेलं आहे तर पण मला झोप का नाही येत आहे या विचाराने, ही त्याची जीवनदृष्टी होती की या गोष्टी समजण्यासारख्या नाही आहेत पण त्या नेहमी येतात. आता आपण थोडं हळूहळू नेमका जीवनविषयक दृष्टिकोन याच्याकडे येत चाललोय की ही जीवनदृष्टी मग ती निवडायची कशी, त्या कादंबरीमध्ये नेमक्या ठिकाणी ती कशी व्यक्त करायची, कोणते संबंध आणायचे, हे पुन्हा अनेक त्या कादंबरीतल्या घटकांनुसार ठरत असतं. आता तुम्ही हाही विचार केला असेल की कादंबरीचे घटक कोणकोणते असतात, तर त्यातले महत्वाचे म्हणजे पात्र असतात, त्याच्यात निवेदन पद्धती असते, त्याच्यात वातावरण असतं, त्याच्यात पुन्हा प्रसंग असतात. आता याची निवड करतानाच ह्या गोष्टी जीवनदृष्टी आपोआप ठरवत असते. म्हणजे आता मी एक जी नवी कादंबरी लिहितोय तर ती गेली 25 वर्ष मी सारखा असा विचार करतो की आता मी जे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात आलो तिथे मी जे काही पाहिलं त्याचा माझ्या कादंबरीशी काही संबंध लागतो का, किंवा इथे मला एक प्रेमळ माणूस रस्त्यात भेटला, तो आपल्याकडेच सापडू शकतो असा आहे, तो कुठे घालता येईल का, नसता घालता येत तर तो बाजूला जातो. आणि अशा दृष्टीने आपल्या म्हणजे लेखकाच्या मनात काय नेमकं निवडावं, काय कादंबरीत टाकावं, काय टाकू नये, अशी सारखी काय निवडावं काय नाही याची एक क्रिया सतत चालू असते आणि ती बऱ्याचदा आपल्या अनकॉन्शियस मनात, आपल्या निणिवेत सारखी कार्यरत असते. आणि लिहायला बसलो की हे आपल्या समोर येतात बऱ्याचदा. त्यामुळे बरेचसे कादंबरीकार आपल्याला जे काही सुचलं ते लिहून पण ठेवत असतात, काही लोक दैनंदिनी ठेवत असतात. म्हणजे पुढे केव्हा तरी कोसला लिहिताना माझ्यासमोर एक दैनंदिनीच होती की मी ती हिशेब आईने सांगितले होते की रोज तू काय काय खर्च करतो तो हिशेब लिहून ठेवत जा, कारण त्यांनी खूप खर्च करून टाकलेला असतो आणि अचानक मग पैसे कमी पडायला लागतात, तर रोजचा हिशेब काय, कितीचा ब्रेड घेतला, किती चहा घेतला, किती कशाला दिले, हे लिहून ठेवत जा. आता हे लिहून तो कंटाळतो आणि त्याला वाटतं की त्यापेक्षा कादंबरी लिहिलेली काय वाईट, म्हणजे रोज त्यापेक्षा आपण काहीतरी लिहित बसलेलं बरं, म्हणून मग तो दैनंदिनी लिहायला लागतो. आणि या दैनंदिनीतले प्रसंग तो जेव्हा कादंबरी लिहायला लागतो तेव्हा त्याच्यासमोर एकदम उभे राहतात की त्यावेळेचा मग तो एक आपला पैलवान मित्र असतो, तो पायजमा एकदम बाहेर काढून कसा तलवारीच्या वर करून दाखवतो, पुन्हा पायजमा घालून नामानिराळा होतो. हे अचानक असं जे एक दृश्य आहे तर ते आठवेल असं नाही दरवेळी, तर ते कुठेतरी आपल्या स्मृतीत असतं आणि ते पुढे येतं. आता दृष्टिकोन म्हटल्यानंतर पुन्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मध्ये पात्र कोणती निवडाल आणि त्या पात्रांना कोणता आकार द्याल याच्याशी ते संबंधित असतं. बऱ्याचदा ही पात्र जशीची तशी काही जीवनात सापडत नाहीत, म्हणून आपल्याला 2, 3, 4 पात्र असतात ती एकत्र करावी लागतात. जर आपला संबंध आपल्या बरोबरच्या मित्रांशी असला तर ते समजा एक तुमचे कॉलेजमध्ये 40 वर्गात मित्र असले तर ते 40चे 40 काही वेगवेगळ्या पद्धतीने वागत नाहीत. त्यातले 10 जण एकसारखेच वागतात, त्यातले 10 जण एकसारखाच भांग पाडतात, पण एखादाच एकदम पिंजारलेल्या केसांसारखा असतो. तर हे अचानक नवीन वैशिष्ट्य एका माणसाचे सापडतं. किंवा एखादा वर्गबंधू असतो तो शिव्यासारखा देत असतो, म्हणजे हे त्याचं एक वैशिष्ट्य सापडतं. असे एक वेगवेगळे नमुने त्याच्यातून तयार होत जातात आणि आपल्या दृष्टिकोनाशी जुळणारे नमुने फक्त आपण घेत असतो आणि बाकीचे मग बाजूला टाकत असतो किंवा ते दुसरीकडे कुठे दुसऱ्या कुठ्या कवितेत, कथेत किंवा योग्य वाटतील त्या ठिकाणी आपण वापरत असतो. आता एक महत्वाचा विचार शेवटी आपण असा करूया की जीवन दृष्टीसाठी आपण आशयामधून, अनुभवांच्या द्रव्यामधून, वातावरणामधून जे काही घेतो त्याच्यातून जी दृष्टी बनवतो ती लिहितानाच बनत जाते का ती आधीच असते. आता हा प्रश्न म्हणजे आधी अंड का आधी कोंबडी असा जवळपास आहे. माझ्या अनुभवाप्रमाणे बऱ्याचदा आधी तुमची जीवनदृष्टी ठरते. काहींची ती लिहिताही ठरत असेल, काहींची लिहिल्यानंतर ठरत असेल, तो प्रकार वेगळा. पण लिहायच्या आधी बऱ्याचदा आपलं जगाबद्दलचं मत एक पक्क झालेलं असतं. म्हणजे मला कोसला लिहिताना असं एक पक्क मत झालेलं होतं की या पृथ्वीवर जन्मलेल्या तरुण मुलांना उपयुक्त असं काहीतरी करावं लागतं. त्यांनी निरुपयोगी स्वतःच्याच वेडात राहणं, स्वतःचे छंद जोपासणं हे शक्य होत नाही. म्हणून अगदी वयात आला मुलगा की त्याच्या मागे तू नोकरी कर, काहीतरी कमवायला लाग, नुसता बसू नको, नुसता झोपू नको, नुसता इकडे तिकडे फिरू नको असं लोक बोलायला लागतात. आणि मग त्याला कुठल्या तरी एका क्षणात, एका आयुष्याच्या वळणावर हे स्वतः ठरवावं लागतं की आता आपण
हे सगळं बंद करावं आणि आपण सुद्धा एक समाजाचा उपयुक्त भाग व्हावा, म्हणजे कमवायला सुरुवात करावी. आणि मग त्यामुळे कोसलाचा शेवट असा होतो की आपण काही जरी नाही केलं किंवा केलं तरी हे शेवटी आपल्याला जर एका खुंटाशी बांधणारच आहोत तर आपण एवढे शहाणे आहोत की आपण स्वतःहून खुंटावर उभं राहावं. म्हणजे पण त्याला बांधायचे तरी कशाला, क्रेडिट द्यायचं कोणाला. त्यापेक्षा आपण स्वतःकडे एक क्रेडिट घेऊन उपयुक्त असं व्हायला तयार व्हावं. म्हणजे तो कोसलाच्या नंतर अर्थातच उपयुक्त म्हणून काम करायला लागेल, पण तिथपर्यंत तो निरुपयोगी असतो, अभ्यास करत नाही, पास होत नाही वगैरे वगैरे. आता थोडक्यात म्हणजे तुमचा दृष्टिकोन असा तुमच्या जगण्यातून तयार होत असतो की तुम्हाला जर तुम्ही कमावत नसला तर तुमचे वडील सुद्धा तुम्हाला घराबाहेर काढतील. तुम्ही जर काही एखाद्या 4 जणांसारखं नाही वागला तर लोक तुम्हाला हा वेडसर आहे म्हणतील किंवा हा विक्षिप्त आहे असं म्हणतील. म्हणून तुम्ही या संस्थात्मक जगण्याशी स्वतःहून तडजोड केलेली चांगली, विशेषतः भारतीय पद्धतीची जीवनदृष्टी. म्हणजे मला एक पंजाबी लेखक म्हणाला की हे पंजाबमधल्या तरुण मुलांना सांगणं फार आवश्यक आहे, म्हणून मी ती पंजाबीत भाषांतरित केली की पंजाबातल्या तरुण पोरांना असं आजपर्यंतच्या अमृता प्रीतम म्हणा किंवा सिंग म्हणा, एक चादर मेलीचवाला, राजेंद्र सिंग, ह्या कोणी सांगितलेलं नाही, कारण त्यांचे विषय वेगळे, जीवनदृष्टी वेगळी. पण कदाचित महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातल्या तरुण मुलांना सांगणं हे मला आवश्यक वाटलं, कारण मला तो अतिशय कडू असा अनुभव आला आणि म्हणून मी ती जीवनदृष्टी आधी ठरवली आणि मग त्या दृष्टीने एक नीट निवड करून पात्र, प्रसंग, घटना, भाषा तशी निवडून तरुण मुलांचं महाराष्ट्रातल्या 1947 नंतरच्या स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रीय तरुणांच्या समोरचे प्रश्न हे असे आहेत, अशा पद्धतीने तो दृष्टिकोन ठरला आणि त्याच्यातून मग बाकीच्या गोष्टींची निवड झाली. तर आपण असं एक थोडक्यात मानूया, हे तुम्ही मानलं पाहिजे असं नाही, पण लिहिताना जे काय घडलं ते मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की ती जीवनदृष्टी आधीच होती आणि त्यानुसार मग मला त्या पात्रांची, प्रसंगांची आणि भाषेची, वातावरणाची निवड करणं सोपं गेलं, कारण ते एक माझ्या जीवनाचाच भाग होता. अशाही काही कादंबऱ्या असतील की ती जीवनदृष्टी जीवनाचा भाग होऊ शकत नाही, म्हणून मग कदाचित काही कल्पित गोष्टी कराव्या लागतील, पण याच्यात बरंचसं सत्य, बरंचसं वास्तव आणि स्वतःचं असं आहे.